फडणवीसांचं पद जावं म्हणून मंत्रतंत्र करण्यात आले। त्यांच्याच नेत्यांकडून खरातच्या मदतीने काळी जादू करण्यात आली। जितेंद्र आव्हाडांचा अतिशय खळबळजनक आरोप आहे। एकनाथ शिंदेंसोबत बोलत नाही असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री पद जावं यासाठी त्यांच्याच सरकारमधले काही जण प्रयत्न करत होते आणि त्यासाठी खरातकडे जाऊन काळी जादू केली असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय। देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीबद्दल बोललोय की त्यांच्या खुर्चीला चुरुंग लावण्याचा प्रयत्न त्यांच्याच बाजू। मी एकनाथ शिंदेबद्दल बोलत नाहीये, म्हणजे बाजूला म्हटल्यावर त्यांच्यावर यायचं, पण त्यांचं नाव ह्याच्यात नाही तरी त्यांच्या मंत्रिमंडळातले काही सहकारी काही आमदार हे तिथे जाऊन पूजेसाठी रांग लावून बसले होते की देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीला कसा सुरुंग लागेल, आणि मी पुराव्यासकट, आणि त्यांना सगळं माहिती आहे। ज्या अर्थी या चौकशीत ते इतके घुसलेत त्या अर्थी त्यांना संशय होता, त्यांच्याकडे पूर्ण माहिती आहे, पण जे काही घडतंय ते महाराष्ट्रात चांगलं नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो। तर जितेंद्र आव्हाडांनी अतिशय खळबळजनक आरोप केलेला आहे। मी एकनाथ शिंदेंबाबत बोलत नाही असंही स्पष्टीकरण यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी केलेलं आहे। काळी जादू करणारे ते नेते नेमके कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। जितेंद्र आव्हाडांनी हा मोठा आरोप केलेला आहे।